तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती दरवर्षी नाशिकच्या आदिवासी बांधवांच्या नशिबी येते। यंदाच्या वर्षीही एप्रिल महिन्यातच पाणी टंचाईचा सामना नाशिकच्या आदिवासी भागात करावा लागतोय। नाशिकच्या पेठ तालुक्यात बोरीची बारी या गावातील विहिरीने तळ गाठलाय। अक्षरशः घोटभर पाण्यासाठी महिलांना जीवघेणी कसरत करावी लागते। हंडाभर पाण्यासाठी दोरीच्या सहाय्याने जीवाची बाजी लावून कसरत करतात, तर विहिरीच्या कठड्यावर तासनतास बसून राहतात। काही ना तर उन्हातानात अंगाची लाही होईल अशी स्थिती पाण्यासाठी अशा परिस्थितीतही पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून या पाणी टंचाईची दाहकता नेमकी काय आहे हे बघू शकतो। नाशिक जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पाणी टंचाई पाहायला मिळते। अगदी घोटभर पाण्यासाठी मोठी कसरत या ठिकाणी करताना ही महिला पुढारीच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय। आता सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिल महिन्यातच घोटभर पाण्यासाठी आदिवासी बांधवांना अशा प्रकारे हाल सोसावे लागतात। काय परिस्थिती सध्या पाण्याची तुमच्या इथं? आमच्या गावात आता 2 महिने झाले पाण्याला लय टंचाई आहे। आम्हाला वरतून 4 किलोमीटर वरून इथं बामधरण आहे त्याच्यात यायला लागतंय आणि ते काम धंदा टाकून पहिलं पाणी असं ते कामावर गेलो का तीच काळजी राहते का बाबा आपल्याला पाणी कधी भेटेल। पाणी नाही आणलं तर मग आम्हाला असं एक दिवस नाही का कामावर सुद्धा जाय वेळ नाही राहत। तर पाणी एवढं जंगल आहे का जंगलमुळं आम्हाला बाय माणसाला एकटी टाकता येत नाही का काय दोन्ही विहीर आहे, दोन्ही विहिरीत पाणी नाही सध्या, वरच्या पण नाही आणि बामधरणाच्या शेजारी एक आहे पुनर्वसन अधिकाऱ्याने काढून दिली आहे त्याच्यात पण पाणी नाही। त्यामुळं आम्हाला लई पाण्याची परिस्थिती गंभीर आहे। शाळेत आल्यावर पाणी भरते? हो। किती किलोमीटर लांब येते? 4 किलोमीटर लांब येते। मग तू आई बरोबर येते, मग इकडे जनावर वगैरे निघतात, तुला अशी भीती नाही वाटत? वाटते तरी तू पाणी भरायला येते। मग तुझ्या बरोबर कोण कोण येतं? सगळे पूर्ण गाव येतं? नाही, मग अर्धे नाही येत असं? हो। मग तू पाणी घेऊन गेल्यावर काय करते? अभ्यास करते? तुला अभ्यासाला वेळ भेटतो? विहीर आटल्यामुळं पाणीच येत नाही। मग तुम्ही डोंगर दरात नाही येतात? डोंगर दर दिवस खाली उतरायचा, वर येंगायचा। मग तुम्हाला जनावरांचं भेव नाही वाटत का? जनावराचा खूप भेव वाटू राहिला। जनावर दर दिवस दिवसा आणि संध्याकाळची रात्री सगळे दिवस फिरतात। मग तुम्ही कसे असे एक दोन येता का सगळे एका नाही, बरोबर येतात? सगळे एका बरोबर येतो। मग या गावा मिळून ताट देतो तशी भांडी घेऊन पाण्याला येतो। आम्हाला खूप भेव वाटू राहिला। उन्हाळा आला की या पाण्याची आठवण सगळ्यांना येते आणि इगतपुरी तालुका म्हटलं की धरणांचा तालुका आणि या धरणांच्या तालुक्यामध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत आहे। आपण इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरातील दरेवाडी या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये जर महिलांची ही पाण्यासाठीची फरफड जर पाहिली तर अक्षरशः आपण खरंच या महाराष्ट्रामध्ये आहोत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राची चेहरापुंजी म्हणून ज्या इगतपुरी तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि या इगतपुरी तालुक्यात जवळपास 16 पेक्षा अधिक लहान मोठे धरणं आहेत, परंतु या परिसरात जर बघितलं त्या महिलांना जवळपास 2 किलोमीटरपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा संघर्ष करत असताना या महिलांना जे काही दरेवाडी गाव आहे हे पुनर्वसित गाव आहे, भाम धरणापासून हे पाणी वाहून नेण्यासाठी जवळपास 2 किलोमीटरची पायपीट करावी लागते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसन होताना या महिलांचा आणि या दरेवाडीतील 40 कुटुंबांना पाण्यासाठी एक विहीर दिलेली आहे। त्या विहिरीचं पाणी आता आटलेलं आहे आणि पुढील महिनाभर या महिलांची पायपीट ही अशाच पद्धतीने इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते परिसरात बघायला मिळते। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या लहान लेकरांना घेऊन या महिला पिण्यासाठीची जी पाण्याची जी गरज भागवण्यासाठी ज्या परिसरातून जात आहेत, ह्या परिसरातून जर मी दाखवलं तर ह्या परिसरात जर हा जो वरचा डोंगर दिसतोय त्या डोंगरापर्यंत या महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं। प्रशासन असेल, त्याचबरोबर या परिसरातील जे काही लोकप्रतिनिधी असतील यांनी हे चित्र पाहण्याची गरज आहे आणि या महिलांचा डोक्यावरील अंडा खाली कसा येईल याकडे लक्ष देऊन यांचा कायमस्वरूपी पिण्याचा पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल हे पाहणं देखील गरजेचं आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, दरेवाडी, नाशिक।